नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुका हा कैलासवासी ए.टी. पवार यांच्या अथक प्रयत्नाने सुजलाम सुफलाम झाला आहे. परंतु त्यांच्या निधनानंतर तालुक्यातील पश्चिमेस असलेला गायदरपाडा हा विकासापासून वंचित असल्याचे चित्र नोव्हेंबर 2022 मध्ये पाहायला मिळाले. त्या ठिकाणी दुचाकी देखील जाणे शक्य नसल्याने त्या ठिकाणच्या नागरिकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत होता. तेथील आत्ताचे विद्यमान सरपंच सुखदेव बागुल, सामाजिक कार्यकर्ते कैलास भोये, विलास बर्डे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, भावडू गायकवाड, गणेश बागुल, नारायण भाऊ यांच्या टीमने प्रबंधभूमीशी संपर्क करून या गायदरपाड्याच्या परिस्थितीची माहिती दिली. प्रबंधभूमीने थेट गायदरपाडा गाठत बातमी प्रसारित केली आणि त्याच बातमीची दखल घेत प्रशासन खडबडून जागे झाले. आदिवासी संघटनांचा देखील ओघ पाहायला मिळाला. तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांनी गायदरपाड्याची पायपीट करत परिस्थितीची पाहणी करून सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर त्या ठिकाणी मुलांसाठी शाळा उभारण्यात आली. पिण्याच्या पाण्याची कामे युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली. रस्त्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली. आरोग्याच्या सोयी पुरवण्यात आल्या. परंतु हे चित्र मात्र काही काळासाठीच पाहायला मिळाले. काही महिन्यानंतर विकास कामांना ब्रेक लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. ज्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी देवदूत मानले तेच अधिकारी विशाल नरवाडे यांची बदली गेल्या हप्त्यात झाल्यामुळे गायदरपाड्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत त्या ठिकाणी छोटे पूल व मोऱ्यांचे काम चालू आहे, परंतु ते संथ गतीने चालू असल्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याचे काम होणे तितकेच गरजेचे आहे, अशी भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवली. म्हणून प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी तात्काळ या गायदरपाड्याच्या विकास कामांकडे लक्ष केंद्रित करून गायदरपाड्याच्या नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी होत आहे. 1.5 ते 2 वर्षाच्या कालखंडानंतर 4 फेब्रुवारी 2024 रोजी प्रबंधभूमीने थेट गायदरपाडा गाठत त्या ठिकाणी सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला आहे. पाहूया सविस्तर ग्राउंड रिपोर्ट. नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज, अर्थात आवाज जनतेचा जनतेपर्यंत. खरं तर कळवण तालुका सुजलाम सुफलाम झाला असं बोललं जात होतं, परंतु नोव्हेंबर 2022 मध्ये कळवण तालुक्याच्या पश्चिमेस असलेला जो भाग आहे कळवण तालुक्यातील गायदरपाडा या ठिकाणी त्या ठिकाणी विकास झालेला नाही असे नागरिकांकडून प्रबंधभूमीकडे तक्रारी आल्या होत्या आणि प्रबंधभूमीने त्याच तक्रारींची दखल घेत थेट गायदरपाडा गाठत त्या ठिकाणी ज्या समस्या आहे त्या सरकार दरबारी पोहोचवण्याचं काम केलं होतं. त्या गोष्टीला जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष झालेलं आहे आणि त्या 1.5 वर्षामध्ये गायदरपाडा विकासाकडे वाटचाल करतो आहे का, त्या ठिकाणी कुठल्या विकास कामांची सुरुवात झालेली किंवा विकास कामं झालेल्या आहेत त्याच आढावा घेण्यासाठी आज 4 फेब्रुवारी रोजी प्रबंधभूमी त्या गायदरपाड्याच्या प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात करते आहे. आणि आपण सुरुवातीलाच बघितलं तर या ठिकाणी एक भूमिपूजनाचा फलक आपण या ठिकाणी बघतो आहोत. त्या ठिकाणी भूमिपूजन सोहळा झालेला आहे. माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते झालेला आहे. माननीय कळवण तालुक्याचे आमदार नितीन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विकास कामांची सुरुवात या ठिकाणी होणार आहेत. ते विकास कामे आता कुठल्या पद्धतीने चालू आहेत त्याचाच आढावा घेण्यासाठी आपण ह्या गायदरपाड्याला भेट देणार आहोत. आणि त्या ठिकाणी सध्या काय विकास कामं चालू आहेत, शिक्षणाची व्यवस्था कशी आहे, रस्त्यांची दुर्दशा कशी आहे, पिण्याच्या पाण्याची सोय काय केलेली आहे प्रशासनाने, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण आता या प्रवासात या ठिकाणी गायदरपाड्याचा प्रवास करत असताना आपण त्या मुख्य पॉइंटवर पोहोचलेलो आहोत. आणि आपण जर माझ्या पाठीमागे बघितलं तर हाच तो खडतर पॉइंट होता. गायदरपाड्याला प्रवेश करताना या ठिकाणी जे वाहन येत होतं त्यांना मोठ्या प्रमाणे अडथळा निर्माण होत होता. आणि आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आपण जर खाली माझ्या पाठीमागे बघितलं तर त्या ठिकाणी मटेरियलचा जो ढीग दिसतो आहे त्या ठिकाणी सर्व बांधकामासाठी लागणारं जे मटेरियल आहे ते या ठिकाणी स्टोरेज केले जातं. आणि या ठिकाणाहून या पलीकडच्या बाजूला त्या ठिकाणी त्या मटेरियलची वाहतूक या ठिकाणी होत असते. परंतु या ठिकाणी आपण बघितलं तर हा मोठा टेकडा हा होता आणि या ठिकाणी पोखलेंच्या साहाय्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या ठिकाणी रस्ता चांगल्या सुस्थितीत करण्यात आलेला आहे. एकंदरीत कच्चा जरी रस्ता असला परंतु या ठिकाणी जे 4 चाकी वाहन आहे ते आता गायदरपाड्यापर्यंत सुस्थितीत पोहोचू शकते अशा पद्धतीने या ठिकाणी विकास कामं जे आहेत ते
संत गतीने का होईना परंतु चालू आहेत. आपण जर आता त्या साईडला बघणार आहोत, या ठिकाणी काय उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात येत आहेत ते आपण बघणार आहोत. या साईडला जर आपण बघितलं तर माझ्या पाठीमागे बघितलं तर हा तो रस्ता पूर्णपणे सुस्थितीत करण्यात आलेला आहे विभागाकडनं. आणि या ठिकाणाहून ज्या रस्त्याच्या ज्या मोऱ्यांचं कामं असतील किंवा मग गावातले जे विकास कामं चालू असतील त्या याच रस्त्यावरून वाहतूक होते आहे. आणि याच रस्त्यावरून जे लागणारं मटेरियल आहे ते याच रस्त्यावरून त्याची ने-आण करण्यात येते. आपण जर त्या साईडला बघितलं तर ते घरं दिसत आहेत. हाच तो गायदरपाडा आहे आणि या गायदरपाड्याचा विकासासाठी प्रशासनाने चांगलीच कंबर कसलेली आहे. परंतु या ठिकाणी जो विकास होतो आहे तो जलद गतीने व्हायला पाहिजे. आता आपण ज्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं जे रस्त्याचे कामं चालू आहेत त्या ठिकाणी जाणार आहोत. एकंदरीत कशा प्रकारे त्या ठिकाणी कामं चालू आहेत ते देखील आपण आता गायदरपाड्याच्या नजीक आलेलो आहोत. आणि ह्या बाजूलाच हे जे टेकाड चढून गेलो तर थेट गायदरपाड्यावर प्रवास आपण करतो. आणि या ठिकाणी सगळ्यात मोठा जो धोका होता तो याच परिसरामध्ये होता. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये मोठा नाला या ठिकाणाहून त्याचा प्रवाह होत होता, म्हणून या ठिकाणी नेहमीच हा रस्ता खचून जात होता. आणि याच ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लक्ष केंद्रित केले गेलेलं आहे. या ठिकाणी एका पुलाचं काम आपण या ठिकाणी बघतो आहोत. या ठिकाणी पायाभरणीचं काम झालेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून. आणि या ठिकाणी चांगल्या सुस्थितीत असा पूल झाल्यामुळे या ठिकाणाहून कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. या पद्धतीने या ठिकाणी कामं जे आहेत ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं चालू आहेत. या ठिकाणी आपण मशिनरी बघतो आहोत. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी काम जरी बंद ठेवण्यात आलेलं आहे परंतु या ठिकाणी सर्व जे बांधकामाला लागणारं जे मटेरियल आहे या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे. पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये कच्चा का होईना या ठिकाणी रस्ता विभागामार्फत करण्यात आलेला आहे. एकंदरीत आपण जर बघतो तर 1.5 वर्षानंतर गायदरपाडा कुठेतरी विकासाची दिशेने चाललेला आहे असं देखील आपल्याला नमूद करता येईल. जी गायदरपाड्याची 1.5 वर्षाच्या पहिले जी परिस्थिती होती ती पूर्णपणे बिकट होती आणि एकंदरीत याच माध्यमातून प्रशासन पूर्णपणे कामाला लागलेलं आहे हे देखील आपण बघू शकतो. आता आपण काही मिनिटांमध्ये गायदरपाड्यावर प्रवेश करणार आहोत आणि त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कशी आहे, शाळेची व्यवस्था कशी आहे ते देखील आपण या ठिकाणी आपण गायदरपाडा या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी नागरिकांचा मुख्य जो प्रश्न होता हा पिण्याच्या पाण्याचा होता. आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर 1.5 वर्षामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रशासनाकडनं काय केली गेलेली आहे तर त्याचंच उदाहरण आपण बघतो आहोत. ही जी पाईपलाईन आपण बघतो आहोत हे लोखंडी पाईप टाकण्यात आलेले आहेत. या ठिकाणी वरती जे टेकाड आहे त्या टेकाडावर एक पाण्याची टाकी बांधण्याचं काम अद्याप चालू आहे. आणि ही जी पाईपलाईन आहे ही पाईपलाईन पूर्ण गायदरपाड्यामध्ये प्रशासनामार्फत पसरवण्यात आलेलं आहे. आणि याच पाईपलाईनचं पाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि धुणं धुण्यासाठी किंवा सांडपाण्यासाठी वापरण्याचं काम या ठिकाणाहून होणार आहे. म्हणून एकंदरीत आपण पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था बघितली तर प्रशासनाकडून अशा पद्धतीने या ठिकाणी काम सुरू आहे हे देखील आपल्याला नमूद करता येईल. परंतु या ठिकाणी जे टाकीचं काम आहे हे जलद गतीने करण्यात यावं जेणेकरून लवकरात लवकर पावसाळा अखेर या ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल हे देखील आपण या माध्यमातून या ठिकाणी आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागे हीच ती गायदरपाड्याची शाळा आहे ज्या 1.5 वर्षापूर्वी प्रशासनामार्फत या ठिकाणी जे मुलं आहेत छोटे छोटे मुलं आहेत त्याच अनुषंगाने या ठिकाणी त्या मुलांच्या शालेय जीवनाची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. परंतु प्रशासनाने या ठिकाणी जलद गतीने हालचाली सुरू करून या ठिकाणी त्या मुलांसाठी शाळा चालू केलेली होती. आता रस्त्याचं काम झालेलं आहे. अजून काय काय अडीअडचणी ज्या बाकी आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण गायदरपाड्याला भेट दिलेली आहे. आता आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्यांनी 1.5 वर्षापूर्वी या गायदरपाड्याचा विकास जो खुंटलेला होता आणि तो कुणाच्याही लक्षात नव्हता. या ठिकाणी नागरिकांना मोठ्या हालाअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. त्यांनी या गोष्टी प्रसार माध्यमांजवळ पोहोचवल्या आणि प्रसार माध्यमांनी या गायदरपाड्या प्रकरणी पावलं उचलून आणि प्रशासनाला या ठिकाणी जागा करण्याचं काम केलं होतं. आता आपण त्याच टीम मधले
जे 5-6 जणांची जी फळी होती त्याच टीम मधले कैलास भोये त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि या ठिकाणी त्यांचा नेहमी वावर असतो, प्रशासनाला नेहमी त्यांची भेट देण्याचं काम ते करत असतात. कैलास भाऊ, खरं तर आपलं अभिनंदन प्रबंधभूमी मार्फत, कारण की या ठिकाणी आपण जर बघितलं तर 1.5 वर्षापूर्वी वेगळं चित्र होतं आणि आता आपल्याला वेगळं चित्र बघायला मिळत आहे. सुस्थितीत शाळा आहे, रस्त्याचं काम चालू आहे, पाण्याची व्यवस्था आहे. कशा पद्धतीने काम चालू आहे आणि अजून तुम्हाला काय अपेक्षा आहे, कशा पद्धतीने प्रशासनाने काम केलं गेलं पाहिजे? सर्वप्रथम तुम्ही प्रबंधभूमीचे आभार मानतो की तुम्ही आमची बातमी दाखवली आणि 1.5 वर्षापूर्वीचं जे गाव आहे ते थोडं वेगळं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा विशाल नरवडे सरांनी स्वतः भेट दिली, स्वतः आले, ते पायी आले, त्यानंतर त्यांनी शाळा उभारली आणि बरंच काही असं 2-4 चक्कर मारले त्यांनी गायदरपाड्याविषयी. तेव्हापासनं जेव्हा सुरुवातीला थोडीशी जी कामकाजाची व्यवस्था होती ती थोडी जलद गतीने होती आणि आता थोडी आम्हाला कुठंतरी ढासळताना म्हणजे थोडस संत गतीने होते असं वाटतंय आम्हाला. तर सरकारमार्फत आम्ही एवढंच म्हणजे सरकारला विनंती करतो की थोडस जे काम आहेत ते थोडस जलद गतीने करावे बुवा असं. नाही तर रस्त्याचं आता काही का होना, आता 4 व्हीलर इथपर्यंत येते आणि रस्त्याचं कुठेतरी पुलांचं काम चालू आहे, शाळांचं केलेलं आहे, आरोग्याचे येत आहे, डॉक्टर नर्स येत आहे. मेन प्रश्न या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा होता, त्याची कशा पद्धतीने काम चालू आहे, त्याची व्यवस्था प्रशासनाने काय केली गेलेली आहे? प्रशासनाने टाकी व्यवस्थित बांधलेले, पाईपलाईन केलेले, घर नलची जी व्यवस्था होती ती केलेली, प्रत्येक घराला नळ दिलेले. पण दुर्दैव असंच आहे की या पाड्यावर फक्त सिंगल फेज लाईट आहे, 3 फेज लाईट नसल्यामुळं टाकीत पाणी नाहीये आणि त्याचा वापर होत नाही. त्याच्यामुळे प्रशासनाने शक्यतोवर माझ्या अंदाजे पहिले डीपीची व्यवस्था करावी, लाईटीची व्यवस्था करावी या लोकांना, जेणेकरून मोटर लवकरात लवकर बसल किंवा पावसाळ्याच्या अगोदर बसल. नंतर पावसाळा चालू झाल्यावर इकडे काही कोणते वाहन येत नाही, त्याच्यामुळे काही एक अन्न अवघड होतंय. हे तर मी स्वतः बी अनुभवलेले. त्याच्यामुळं शासनाकडे एकच विनंती आहे की लाईटीची जी व्यवस्था आहे 3 फेज ती लवकरात लवकर बसवण्यात यावी आणि मोटर टाकून आणि टाकीत पाणी टाकून या लोकांना पिण्याची पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर करावी, म्हणजे एवढ्या 1-1.5 महिन्यात तरी. होय सर, आपण 1.5 वर्षापूर्वी आलो होतो या ठिकाणी, तुम्ही पण होता त्या ठिकाणी. आपण 20 ते 25 किलोमीटरची पायपीट करून पायी आलो होतो आणि आनंदाची बाब अशी की आता आपण थेट दुचाकी असेल किंवा 4 व्हीलरनी या ठिकाणी पोहोचतो आहोत. तर हे करत असताना अजून प्रशासनामार्फत तितक्या योजना तितकी जी काळजी घेणं गरजेचं आहे ती घेतली गेलेली दिसत नाही. म्हणून रस्त्याच्या संदर्भात असतील किंवा मग नरवाडे साहेबांचा आता तुम्ही उल्लेख केला, ते चांगल्या पद्धतीने अधिकारी काम करत होते, त्यांची आता बदली झालेली आहे. तर दुसऱ्या अधिकाऱ्यांनी किंवा मग पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी काय करणं गरजेचं आहे, काय सांगाल? माझं मत, विशाल नरवडे सरांची बदली झालेली आहे आमच्यासाठी दुःखाचीच गोष्ट आहे. ते आमच्यासाठी देव माणूस म्हणून आले होते. बरोबर की एवढ्या 8 किलोमीटर पायी येणं एका मोठ्या अधिकाऱ्याने, पण जे आहे ते त्यांच्या नशिबाने ते बदली होतच. पण आता जे बी प्रकल्प अधिकारी आलेले त्यांनी पण विशाल नरवाडे सरांच्या पावलावर पाऊल ठेवून चालावं, गायदरपाड्याकडे लक्ष द्यावं किंवा मळगाव खुर्द जे आमची पंचायत आहे त्याच्यावरच पूर्णच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि त्यांच्या खाली जे अंडर काम करतायत, व्हिडिओ म्हणा, जे कोणी असतील त्यांना टाइमावर असं म्हणजे थोडस लक्ष द्या आणि कामकाज गायदरपाड्याकडे लक्ष राहू द्या. आता जे नव्याने प्रांताधिकारी आलेले आहेत, प्रकल्प अधिकारी पुलकित सिंह असं नाव आहे त्यांचं, तर या संदर्भात आपण ग्रामस्थांमार्फत किंवा मग आपल्या ग्रामपंचायत मार्फत त्यांची भेट घेणार आहात? हा, भेट घेऊन ना. ग्रामपंचायत मार्फत जे सदस्य असतील किंवा सरपंच असतील भेटायला जाऊ, त्यांना सांगू गायदरपाड्यांचे जे व्यवस्था आहे ती करायला लावू. आणि शक्यतोवर माझ्या मते ते पण विशाल नरवडे सारखेच आम्हाला साथ देतील असं आम्हाला वाटतंय. कारण एकट्याने नाही पण गावानेच गेलं तर ते आमच्याकडे लक्ष देतीलच ही आमची अपेक्षा आहे. आणि जे विशाल नरवडे सरांनी काम केलेले, साहेबांनी एकदम व्यवस्थित काम केलेले, त्याच्यामुळे आम्ही त्यांचे मनपूर्वक अशा हार्दिक अभिनंदन करतो यांचं. कैलास भाऊ, आपण जी आता सुरुवात केली त्या सुरुवातीलाच आपण या ठिकाणी बघितलं तर भूमिपूजनाचा एक फलक आपल्याला दिसला. त्यामध्ये नामदार अजितदादा पवार असतील किंवा मग आमदार नितीन भाऊ पवार
हे असतील यांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहेत. आणि पहिले अशी ओरड होती ग्रामस्थांकडून की या ठिकाणी लोकप्रतिनिधी बघत नाही किंवा येत नाही. तर मग आता त्यांची वर्दळ वाढलेली आहे, ते या गोष्टीत लक्ष घेतात का, काय वाटतं तुम्हाला? माझ्या मते तर त्यांनी फक्त बोर्ड लावून आणि लोकांना आश्वासन दिलेले. माझ्या मते त्यांनी इथे यायला पाहिजे, गायदरपाड्याची अवस्था पाहायला पाहिजे. जसं विशाल नरवडे सर स्वतः आले, तर इथं समोर आल्यावर त्यांना बी दिसल इथल्या लोकांची पिण्याची व्यवस्था कशी आहे, पाणी पिण्याची, राहण्याची व्यवस्था कशी आहे, येण्या जाण्याचे काय हाल आहेत, हे त्यांना बी दिसल. माझ्या मते लोकप्रतिनिधींनी यावं, मी एवढीच अपेक्षा करतो की त्यांनी यावं आणि पाहावं. आरोग्य राज्यमंत्री, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार हे आपल्याच मतदारसंघातले आहेत. आणि आता नव्याने एक आनंदाची बाब अशी की सार्वजनिक आपलं आदिवासी विभागाचा अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे गेलेला आहे, म्हणून त्यांना अजून या ठिकाणी विकास करण्यासाठी अजून जास्त वाव मिळेल. त्या अनुषंगाने आपण त्यांना काय सांगाल, आणि त्या आतापर्यंत या ठिकाणी आल्या का किंवा मग पाठपुरावा केला का? भारतीताई पवार तर इथं आले तर नाहीये, पण पाठपुरावा केलाय वाटतं त्यांनी. आणि माझ्या मते अजून बी त्यांनी भारतीताई पवारांनी लक्ष घालावं आमच्या गायदरपाडा किंवा मळगाव खुर्दच्या पंचायतमध्ये. जे आता मळगाव बुद्रुकचं जे आहे ते लोकांना व्यवस्थित पाणी आहे, रस्ता आहे, सगळं आहे, पण इथं गायदरपाड्याचं असंच एक मळगाव खुर्द म्हणून आज आहे, त्याचं थोडस लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि ताईंना पण मी थोडस शुभेच्छा देतो की त्यांना पदभार स्वीकारलंय आदिवासी यांचं, असं काहीतरी आहे ते अतिरिक्त. अतिरिक्त. तर त्यांना शुभेच्छा देतो मी, आणि लक्ष द्यावं त्यांनी गायदरपाड्याकडे, एवढीच आमची अपेक्षा आहे. निश्चितच आपण जर बघितलं तर कैलास भोया असतील, सुखदेव बागुल असतील, यांच्या टीमने जे धाडस या ठिकाणी दाखवलं होतं त्या धाडसामुळे कुठंतरी या ठिकाणी प्रशासनाला जाग आलेली होती. आणि या ठिकाणी प्रशासनाने जलद गतीने हालचाली चालू केलेल्या होत्या. परंतु आता जर आपण बघितलं तर त्या हालचाली चालू आहेत, परंतु नागरिकांच्या दृष्टीने या हालचालींना वेग दिला गेला पाहिजे, कामाला वेग दिला गेला पाहिजे, जेणेकरून पावसाळा सुरू होण्याच्या पहिलेच या ठिकाणी ज्या मोऱ्यांचे कामं चालू असतील, पुलांचे कामं चालू असतील, हे पावसाळ्यापूर्वीच करणं अपेक्षित आहे, जेणेकरून या ठिकाणी रस्त्यांचं खच्चीकरण होणार नाही. या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि प्रशासनाने पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता लाईटीची व्यवस्था आपण बघितली, या ठिकाणी फक्त सिंगल फेज देण्यात आलेला आहे. 3 फेज जर लाईट या ठिकाणी उपलब्ध झाली तर लोकांना मोटरच्या साहाय्याने या ठिकाणी पाण्याचा वापर करता येईल. ती देखील प्रशासनाने जलद गतीने हालचाल चालू कराव्यात असं देखील कैलास भोई यांनी बोलून दाखवलेलं आहे. आणि खरं महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की गायदरपाड्याचा जो विकास झालेला आहे तो नव्याने आलेले तत्कालीन जे प्रांत अधिकारी होते विशाल नरवाडे यांनी या ठिकाणी प्रसार माध्यमांच्या बातमीची दखल घेऊन या ठिकाणी थेट गायदरपाड्याला भेट दिली होती. आणि त्या अनुषंगानेच या ठिकाणी जे काही विकास कामं झालेली आहेत त्यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. परंतु या ठिकाणी आता त्यांची बदली झालेली आहे आणि नव्याने जे प्रांत अधिकारी या ठिकाणी कळवणं लाभलेले आहेत ते पुलकित सिंह हे देखील तशाच जोशात आपल्याला या ठिकाणी त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे हे बघता येईल. त्यांनी देखील तसाच प्रयत्न करावा असं देखील कैलास भोई यांनी बोलून दाखवलेलं आहे. आणि खरी महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणचे जे खासदार आणि केंद्रीय आरोग्य मंत्री तथा आदिवासी विकासाचा जो पदभार अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे भारतीताई पवार यांच्याकडे तो पदभार दिल्याने आणि त्या याच मतदारसंघातल्या असल्यामुळे या ठिकाणी त्यांनी स्वतः यावं आणि पाठपुरावा करून या गायदरपाड्याचा विकास करावा हे देखील कैलास भोई यांनी बोलून दाखवलेलं आहे. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीतला चाहूल लागलेला आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये या लोकसभा निवडणुका पार पडतील असं केंद्राकडून सूचित करण्यात आलेलं आहे. त्याच अनुषंगाने आपल्याला आता या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून गायदरपाड्याचं रूप कसं पालटतं हे देखील आपल्याला बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रबंधभूमीने नोव्हेंबर 2022 मध्ये ज्या गायदरपाड्याची वाचा फोडून आणि प्रशासनाला जाग आणण्याचं काम केलं होतं त्याच माध्यमातून प्रबंधभूमी या ठिकाणी यापुढे काय विकास कामं केली जातील आणि गायदरपाड्याचा विकास कसा केला जाईल हे देखील सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा करून आणि प्रशासनापुढे पोहोचवत राहील हेच या माध्यमातून म्हणता येईल. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रकाश बागुल, कळवण, नाशिक.